नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे। चला तर मग 2026 मध्ये जे काही पशुसंवर्धन पदभरती केली जाणार आहे त्याविषयीची जे काही महत्त्वाची आणि अपडेट माहिती आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहोत बघा, तर या परीक्षेसाठीची लागणारी पात्रता असेल, त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा असतील, त्याचबरोबर अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम या सर्व विषयाची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग, परंतु तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य जे काय असणार आहे या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती दिनानिमित्त म्हणजेच महाराष्ट्र दिन या दिनाचं औचित्य साधून खास 1111 रुपयांना तुम्हाला कोणतीही बॅच काय करून देण्यात येणार आहे, तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्ही फक्त आणि फक्त 1111 रुपयांमध्ये दिलेल्या या बॅचेस पैकी कोणतीही बॅच काय करू शकताय, तर वर्षभरासाठी जॉईन करून घेऊ शकताय। ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, औषध निर्माता बॅच, महिला व बाल विकास असेल, जलसंपदा बॅच, पशुसंवर्धन बॅच, FDA बॅच, त्याच्यानंतर अजून कोणती सांगितले बघा, तर नगर परिषद, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक, शिवाय ANM, GNM, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजेच MPW, तलाठी भरती, LSO, FDA, TET, टेट, लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स अशा या विविध पदांपैकी कोणतीही बॅच तुम्ही काय करू शकताय, फक्त आणि फक्त 1111 रुपयांमध्ये जॉईनिंग करून घेऊ शकताय। आणि याची जी काय अंतिम डेट असणार आहे ही किती सांगितली जाते, फक्त 1 मे पर्यंत याची काय असणार, तर अंतिम डेट असणार, म्हणजे व्हॅलिड अप टू कधी असणार आहे, 1 मे पर्यंत असणार आहे। चला, राहिलेली जी काय असणारी माहिती आहे आणि या ज्या काही बॅचेस असणार या बॅचेसच्या थ्रू तुम्हाला काय सांगितलं जातं लक्षात ठेवायचं आहे की लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही काय करू शकताय, तर हे लेक्चर्स अटेंड करू शकताय। जर का तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर्स पाहून स्वतःचा अभ्यास पूर्ण करून घेऊ शकताय। त्याचबरोबर दर सॅटरडेला काय होतं, तर या ठिकाणी MCQ टाईपचे क्वेश्चन विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातात। तांत्रिक घटकांवरती भर दिला जातो। प्रत्येक स्पेशल सब्जेक्टसाठी काय असणार आहेत, तर वेगवेगळे अनुभवी आणि तज्ञ शिक्षक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला याद्वारे ई बुक्सद्वारे काय केली जाणार आहे, तर नोट्स सर्क्युलेट केल्या जातील। शिवाय हे जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा तुम्ही काय करू शकताय, पाहू शकताय। जर का तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेससाठी जे काय अवेलेबल असणारं मटेरियल लागणार असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही काय करू शकताय, तर कॉन्टॅक्ट करून काय करू शकताय, तर याबाबतची माहिती मिळवू शकताय। चला तर मग पुढे जाऊया आपण। बघा, पशुसंवर्धन विभाग भरती 2026 याचे काही मुख्य अपडेट्स आलेले असणार आहेत बघा। तर अपडेट्स बघा काय सांगितलं याच्यामध्ये, तर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यालय, त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागामध्ये 2026 या वर्षासाठी विविध पदांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। भरती प्रक्रिया मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय या मंत्रालयाअंतर्गत भरतीसाठीचे अर्ज काय केले जाणार आहेत, तर सुरुवात झालेली असणार आहे आणि त्याबाबत अर्ज ऑनलाईन पद्धतीने काय करायचे असणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे असणार आहेत। त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षकाची पदे सध्या लक्षात ठेवायचं आहे, पशुसंवर्धन पर्यवेक्षकाची जी काही पदे आहेत ही पशुसंवर्धन विभागामध्ये 374 पशुधन पर्यवेक्षक पदांची भरती लवकरच अपेक्षित आहे। म्हणजे हे अपडेट्स असणार आहे तुमच्यासाठी। आणि त्याचबरोबर काही जागा काय असणार, तर कंत्राटी काय असणार आहेत बघा, तर बेसिसवरती भरल्या जातील। कंत्राटी भरती यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती किंवा कंत्राटी तत्वावरती सुद्धा भरती केली जाणार आहे। ओके, पदाचे नाव बघा, पशुधन पर्यवेक्षक असणार आहे। काम पशुधनाची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचं असणार आहे। भरती क्षेत्र महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी असणार आहे। पगार श्रेणी पशुधन पर्यवेक्षक हे गट क या ठिकाणचं पद असल्यामुळं 7व्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,000 पर्यंत काय असणार आहे, सर्वसाधारणतः येट
या श्रेणीतील त्यांना काय भेटलं जाणार आहे तर पगार भेटला जाणार आहे. पशुधन विभागात 2026 द्वारे नवीन अपडेट्स मध्ये बघा लक्षात ठेवायचं MPSC मार्फत भरती 18 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन विभागातील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. बघा जे काही IBPS TCS असणार आहे ओके यांच्याद्वारे जी काही होणारी अराजपत्रित गट ब आणि गट क यांचे जे काही असणारे पद असणार आहेत जी IBPS आणि काय असणार TCS द्वारे भरली जात होती तर ती आता बंद होणार आहेत आणि कुणामार्फत भरली जाणार तर MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातील. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी 266 रिक्त पद जागांचे मागणी पत्र MPSC कडे सादर करण्यात आलेलं आहे. म्हणजे 266 पदांची सुद्धा या ठिकाणी लवकरच अधिकृत जाहिरात येण्याची शक्यता असणार आहे. कंत्राटी भरती ओके या कंत्राटी भरतीमध्ये पण काय सांगितलं जातं तर काही 8 पशुधन अधिकारी या पदांसाठी काय असणार तर कंत्राटी भरती केली जाणार आहे आणि ही भरती काय असणार बघा तर 24 एप्रिल 2026 नुसार करण्यात आलेली असणार आहे. बघा याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम बघायचा आहे. काय अभ्यासक्रम सांगितला जातोय तर तांत्रिक विषय याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहेत ओके. या परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे पशुधन व्यवस्थापनाशी संबंधित जे काही तांत्रिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि यामध्ये पशुधनाच्या जाती गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर जे काय असणार डुक्कर असेल म्हणजेच वराह मेंढी ओके आणि इतर ज्या काही कोंबड्या वगैरे असणार तर ज्यांचं काय असणार पशुधनामध्ये समावेश केला जातो अशा सर्वांच्या जातींच्या वरती त्यांना काय केलं जाणार आहे प्रमुख देशी जाती आणि विदेशी जाती यांच्यावरती प्रश्न असतील. पशुप्रजनन नैसर्गिक आणि कृत्रिम रेतन पद्धत म्हणजेच काय असणार तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन तंत्रज्ञान. पशु आरोग्य व लसीकरण ओके पशु आरोग्य व लसीकरण हे महत्वाचे असणार आहेत ज्याच्यामध्ये काय असणार जनावरांचे किंवा पाळीव प्राण्यांचे महत्वाचे रोग जसे की लाळ्या खुरकत रोग असेल फऱ्या असेल ओके त्याच्यानंतर ET असेल म्हणजे आंत्रविषार वगैरे आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय. पशुखाद्य व काय असणार पोषण ज्याच्यामध्ये हिरवा चारा सुका चारा आणि खनिज मिश्रणाचे प्रमाण. दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन स्वच्छ दुग्ध उत्पादन आणि दुभत्या जनावरांची निगा. त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये मराठी व्याकरणाचा समावेश असणार आणि इंग्रजी व्याकरणाचा समावेश असणार आहे. मराठी व्याकरणामध्ये नाम सर्वनाम काळ त्याचबरोबर शब्दसंग्रह म्हणी व वाक्प्रचार उतारावरील प्रश्न. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये बघा ग्रामर ज्याच्यामध्ये पंक्च्युएशन सांगितले टेन्सेस सांगितले जातात व्होकॅब्युलरी सिनोनिम्स अँटोनिम्स फ्रेजेस क्लॉजेस इडियम्स या सर्वांचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ज्याच्यामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर भारतातील महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या वरती भर असणार आहे. इतिहास व भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असणारा इतिहास आणि काय असतं बघा भूगोल याचा समावेश असणार आहे. बौद्धिक चाचणी अंकगणित तर्कशास्त्र बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न ओके. शैक्षणिक पात्रता आता लक्षात ठेवायचं आहे काय पात्रता असणार किंवा काय अर्हता असणार आहे या पशुधन पर्यवेक्षक पदासाठी तर लक्षात ठेवायचं आहे उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असावी ओके. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यकच आहे. डिप्लोमा पशुसंवर्धन विभागाकडून किंवा महाराष्ट्र राज्यातील वैधानिक विद्यापीठातून प्रदान केलेले पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसाय या बाबतीतला काय असणार आहे तर डिग्री किंवा पदविका त्याची पूर्ण उत्तीर्ण असावी किंवा कृषी विद्यापीठाचा काय असणार बघा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या विषयातील पदविका किंवा पदवी त्यानं काय केलेली असावी तर धारण केलेली असावी. एक तर डिप्लोमा असावा किंवा पदविका ह्याची काय असावी पूर्ण असावी. वयोमर्यादा बघा तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुला प्रवर्ग यासाठी 18 ते 38 वर्षाचं काय असणार आहे तर पात्रता वयोमर्यादा देण्यात आल्या आहेत आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी म्हणजेच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपंग प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना वयानुसार आणि नियमानुसार काय देण्यात येतील तर सवलती देण्यात येतील.
जाहिरात प्रसिद्ध बघा, आता पशुधन विभागाकडे पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या साठी 266 जागांचे मागणीपत्र नुकतंच करण्यात आलेलं असणार आहे। हे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीसी कडे सादर करण्यात आले, त्यामुळे आगामी होणारी जी काही भरती असणार आहे ही एमपीसी द्वारे घेतली जाईल। अपेक्षित वेळ सध्या शैक्षणिक प्लॅटफॉर्म्स आणि सूत्रांच्या नुसार ही जाहिरात पुढील काही महिन्यात प्रसिद्ध होऊ शकते। त्याचबरोबर अजून काय महत्त्वाचं सांगितलं बघा, तर इतर समांतर भरती सुद्धा असणार आहे। यामध्ये लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी याने पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजेच काय असणार, वेटरनरी ऑफिसर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून 24 एप्रिल पासून म्हणजे 24 एप्रिल 2026 पासून काय असणार आहे, तर त्याबाबतचे ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जमा करण्याची तारीख सुरू झालेली आहे। बघा किती तारीख सांगितली, 24 एप्रिल पासून 24 एप्रिल 2026 पासून ते 15 मे 2026 या कालावधीत ते सुरू असणार आहे। बघा याची जी काय असणारी बीएमसी असणार आहे, बृहन्मुंबई महानगर काय असणार आहे पालिका कॉर्पोरेशन, याच्याद्वारे या ठिकाणी काय असणार आहे महानगरपालिका, ओके, महानगरपालिकाद्वारे काय असणार आहे, तर लक्षात ठेवायचं आहे भरपूर पदांच्यासाठी कोणतं पद सांगितलंय, तर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी हे पद असणार आहे। या पदासाठी लक्षात ठेवायचं आहे जे काही फॉर्म भरण्याची सुरुवात झाली ही डेट, फॉर्म भरण्याची डेट किती असणार आहे, 24 एप्रिल 2026 पासून, आणि जी काही लास्ट डेट असणार आहे अंतिम तारीख, हे अंतिम तारीख लक्षात ठेवायचं आहे 15 मे 2026 असणार आहे, 15 मे 2026, ओके। तरी पण जाता जाता लक्षात ठेवायचं आहे आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 1111 रुपयांमध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून काय देण्यात येणार आहे, तर या ऑफर खास तुम्हाला देण्यात आले फक्त आणि फक्त 1111 रुपयांमध्ये कोणतीही बॅच तुम्ही काय करू शकताय, संपूर्ण वर्षभरासाठी जॉईनिंग करून घेऊ शकताय, ज्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, औषध निर्माता, महिला बाल विकास असेल, एएनएम, जीएनएम, पशुसंवर्धन असेल, स्वच्छता निरीक्षक, तलाठी, एएनएम, जीएनएम, एलएसओ, एफडीए, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट अधिकारी वगैरे या सर्व पदांच्यासाठी ही बॅच तुम्ही काय करू शकताय, तर जॉईनिंग करून घेऊ शकताय। जर का तुम्हाला आमची माहिती आवडली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। याच प्रकारे आणखीन काही महत्त्वाची माहिती घेऊन आणि अपडेट्स घेऊन आपण तुमच्या भेटीला पुन्हा येऊ, तोपर्यंत धन्यवाद।